नमस्कार. आज 24 जानेवारी 2023 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी. सरकारी योजनांवरील स्पर्धेचा खर्च मुख्याध्यापकांच्या माथी. परीक्षा पे चर्चा निमित्त स्पर्धक गोळा करण्यासाठी शिक्षकांची धावपळ. पहा, आपण याच्यापूर्वीच असंच अहवाल वगैरे घेतलेला आहे व असंच अहवाल मध्ये आपण म्हणजे थोडंसं विश्लेषण करत असताना तेव्हा आपण सोल्युशनमध्ये दिलेलं होतं की जे शिक्षक वगैरे आहेत त्यांना विविध वगैरे कामं वगैरे लावण्यात येतात. तर त्याचं एक उत्तम उदाहरण वगैरे आपलं इथं देता येतं व याच बेसिसवर जर पाहिलं तर हा खर्च पण मुख्याध्यापकांच्या माती लागलेला आहे. मग मुख्याध्यापक खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांचा इंटरेस्ट वगैरे असेल का? कारण पहा, स्वतःच्या खिशातून जेव्हा पैसे वगैरे गेले तेव्हा ते कुठेही त्यांना पण चांगलं वाटणार नाही. मग त्यामुळे ते अगदीच निरागस वगैरे झाल्यासारखं, म्हणजे अगदी जास्त त्यांचं पूर्ण ते देऊ शकत नाहीत विद्यार्थ्यांना वगैरे. हे आपलं इथं बेसिकली उदाहरण वगैरे देता येतं की शिक्षक वगैरे जे आहेत त्यांना आपण विविध कामं वगैरे लावतो, ते आपलं कुठंतरी चुकतंय. त्यामुळे आपला असाच अहवाल वगैरे जो आहे तो पण कमी झालेला वगैरे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. हे एक उदाहरण म्हणून तुम्ही अगदी त्याचा यूज करू शकता. बाकी तर ही न्यूज वगैरे आपल्यासाठी कामाची नाही. आता परीक्षा पे चर्चा होत आहे, ही अगदी चांगली गोष्ट आहे, परंतु मुख्याध्यापकांना वगैरे म्हणजे जे शिक्षक वगैरे आहेत त्यांचा पण आपण विचार करायला हवा. हे बेसिकली आपल्याला इथं म्हणजे सांगता येतं. त्यानंतर दुसरी न्यूज पहा. राज्यपालांची पदमुक्तीची इच्छा. भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून पंतप्रधानांना विनंतीपत्र वगैरे त्यांनी पाठवलेलं आहे. मग पहा, आता यामध्ये पण विरोधक वगैरे थोडंसं टोलेबाजी वगैरे सध्याला करत आहेत, पण ती न्यूज वगैरे आपल्यासाठी गरजेची नाही. फक्त राज्यपालाची जी कलम वगैरे होते ते आपल्याला पाठ असायला हवीत. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं अगदी जर पाहिलं तर पूर्ण कार्यकाळ हा अगदीच वादग्रस्त वगैरे होता, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पुढे या. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे की गर्भपात करण्याचे निर्णय स्वातंत्र्य महिलेलाच आहेत. ओके, मग झालेलं काय, ही केस काय आहे पहा. तर एक महिला होती, म्हणजे अगदीच तिला गर्भपात वगैरे करायचं होतं, पण ते मूल जे होतं ते 32 आठवड्याचं गर्भ वगैरे होता. मग 32 आठवड्याच्या गर्भाला अगदीच कशाच्या बेसिसवर वगैरे, म्हणजे पहा, जे MTP कायदा वगैरे जो आहे, ओके, त्या कायद्यानुसार फक्त 24 आठवड्यापर्यंत म्हणजे काय करता येते महिलांना वगैरे, तर गर्भपात वगैरे करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला होता 24 आठवड्यापर्यंत. परंतु आता ही गर्भाचं वय किती होतं, तर 32 आठवडे होतं. मग पहा, 32 आठवडे गर्भाचं वय वगैरे असल्यानंतर मग एवढा मोठा म्हणून म्हणजे हे असं होऊ नये यासाठी काय केलं होतं, डॉक्टरची जी संघटना वगैरे आहे त्यांनी काय केली होती, ही याचिका वगैरे केली होती त्या महिलेविरोधात. मग पहा, त्या त्या महिलेचं वगैरे म्हणणं काय होतं, 32 आठवड्याच्या या गर्भाचं वगैरे गर्भपात वगैरे करण्याचा प्रॉब्लेम कशामुळे, तर पहा, त्यांचं एकच म्हणणं होतं की हे जे गर्भ वगैरे आहे ते विकृत आहे किंवा यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम वगैरे आहेत, त्यामुळे आम्हाला याचं म्हणजे गर्भपात वगैरे करायचं, असं त्या महिलेचं म्हणणं होतं. परंतु जी डॉक्टरांची संघटना वगैरे होती त्यांचं मत होतं की जरी त्या गर्भामध्ये वगैरे प्रॉब्लेम जरी असला तरी ही गर्भ वगैरे जन्माला वगैरे येण्यासंबंधी त्यांनी याचिका वगैरे दाखल केली होती. परंतु या केसवर महत्त्वपूर्ण निर्णय देताना हायकोर्टाने म्हटलेलं आहे की पहा, आपला जो कायदा आहे, ओके, जो MTP ॲक्ट वगैरे आहे, त्यामध्ये जर एखादी गर्भ वगैरे जर असेल तर त्यामध्ये जर प्रॉब्लेम वगैरे असतील किंवा ते विकृत वगैरे जर असेल तर त्याबद्दल काहीही आपल्या MTP कायद्यामध्ये काहीच देण्यात आलेलं नाही आहे. मग पहा, इथं काय झाला, हे लूप होल झाला. ओके, लूप होल म्हणजे आता अगदीच यावरती जे आपली पार्लिमेंट वगैरे आहे त्यांना काम करणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी हे ज्याच्यावरती काम केलेलं नाही, हे आपलं इथं बेसिकली एक लूप होल सांगता येतं. ओके, त्यानंतर पहा, अगदीच हायकोर्टाने म्हटलेलं आहे की जर आपण पहा, ते 32 आठवड्याचं गर्भ आहे, या निमित्ताने आपण जर त्याला म्हणजे जन्म देण्याचा वगैरे जर हे दिला, म्हणजे परमिशन वगैरे जन्मच देण्याची वगैरे त्यावरती जर निर्णय दिला तर प्रॉब्लेम काय होतो पहा, हे पुन्हा मूल जेव्हा जन्माला येईल, ओके, मूल जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्यावरती काहीतरी क्रोमोझोमल ॲब्रेशन वगैरे झालेले आहेत. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये क्रोमोझोमचं कुठेतरी चुकलेलं आहे, बरोबर. मग हे असं असताना आपण त्याला जर परमिशन दिली व ते मूल जर जन्मलं तर त्यावरती काय होईल, मग ते अपंग वगैरे तर नक्कीच जन्मणार आहे. मग त्याचं काय, राईट टू लिव्ह, ओके, राईट टू लिव्ह विथ डिग्निटी वगैरे जो आहे, म्हणजे आर्टिकल 21 मध्ये जी डिग्निटी वगैरे जो शब्द वगैरे आहेत त्याचा आपल्याला कुठेतरी इथं हनन वगैरे होताना हे आपल्याला दिसतं. व पहा, आत्ताच मी काय सांगितलेलं होतं की तुम्हाला लूप होल आहे कायद्यामध्ये, काय तर विकृत वगैरे जर एखादा गर्भ वगैरे जर विकृत असेल तर त्याबद्दल आपलं पार्लिमेंट काहीच बोललं नाही MTP कायद्यामध्ये. ओके, मग असं असताना देखील, ओके, मग तिकडे तर कायद्यामध्ये काहीच नाही आहे व इकडे फंडामेंटल राईटमध्ये आर्टिकल 21 आहे. मग पहा, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन असू द्यात किंवा अन्य केसेसमधून वगैरे आपल्याला एकच सांगता येतं की मूलभूत अधिकार काय आहेत, तर जास्त आहेत, म्हणजे त्यांचं फंडामेंटल राईट्स हे काय आहेत, उच्च आहेत, न की कायदे कोणते. मग त्यामुळे हायकोर्टाने म्हटलं की मूलभूत अधिकारावरचं हनन वगैरे होईल, त्या व्यक्तीच्या म्हणजे जे जन्माला वगैरे मूल येणार आहे त्याच्या मूलभूत अधिकारावर वगैरे दगा येईल, त्यानिमित्ताने आम्ही डायरेक्टली काय करतोय, हे
जे म्हणजे 32 आठवड्याचं जे गर्भ वगैरे होतं त्याचं गर्भपात करण्याचा वगैरे त्या महिलेला अधिकार दिलेला आहे. व यासोबतच पहा हायकोर्टाने आणखीन एक म्हटलं की गर्भधारणा करायची किंवा नाही हे पूर्णतः मत त्या महिलेचं असणार आहे. ओके, कारण पहा त्या महिलेनंच त्या गर्भाला वगैरे वाढवलेला आहे, म्हणजे सर्व काही अधिकार जे आहेत ते तिचे आहेत, न की म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे वगैरे त्यावरती कोणताही अधिकार वगैरे लागू शकत नाही, असं डायरेक्टली हायकोर्टाने वगैरे म्हटलेलं आहे. व हे महत्त्वपूर्ण जजमेंट वगैरे आपल्याला पाहता येतं. पहा आता पहा हे जजमेंट आपल्याला महत्त्वपूर्ण कसं ठरेल, तर डोमेस्टिक व्हायलन्स आपल्याकडे भरपूर दिसतात. ओके, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये वगैरे आपण हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो आपण तिथे कोर्ट वगैरे करू शकतो. ठाकरे आणि बहुवंचित गट वगैरे जी आहे त्यांची युती वगैरे झालेली आहे. ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही, राजकीय बातमी आहे ती. त्यानंतर पुढे या राज्य न्यूज इथून पण गरजेची न्यूज पहा. पुढे चला. त्यानंतर पहा उद्योगांपाठोपाठ वन्य प्राणी ही गुजरातला कुणालाही माहिती होऊ न देता महाराष्ट्रातील वाघ बिबटे रवाना झालेले आहेत. मग पहा आता यामध्ये एक बेसिकली पाहायचं जर म्हटलं तर जे अभ्यासक वगैरे त्यांना एक प्रॉब्लेम पण वाटत आहे इथे की हे कदाचित सरकारने नेलेलं आहे किंवा जे स्मगल वगैरे करतात त्यांनी नेलेलं आहे. म्हणजे पहा छुप्या रात्री वगैरे यांनी नेलेलं आहे. आता जर सरकारने नेलं तर ते ठीक आहे, म्हणजे त्यांनी अगदीच राष्ट्रीय उद्यानामध्ये वगैरे त्यांना ठेवतील. परंतु जर हे स्मगलिंग जर होत असेल तर याकडे अगदीच लक्ष देणं वगैरे गरजेचं आहे व हे सरकारचं कर्तव्य आहे, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर आपण अन्य न्यूजकडे वगैरे वळूयात. पूर्वीच्या सरकारांनी देशाच्या सामर्थ्यास कमी लेखले. नरेंद्र मोदी यांनी अंदमान निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे वगैरे दिलेली आहेत. हा प्रश्न एकदम विचारला जाऊ शकतो, तर त्यानिमित्ताने तुम्ही याचं नाव पण वगैरे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पण नावं वगैरे दिलेली होती, ते पण तुम्हाला नावं वगैरे लक्षात ठेवायची आहे. ओके, त्यानंतर पहा बिहारमध्ये विषारी दारूमुळे तिघांचा मृत्यू झालेला आहे. याच्या पूर्वीच पाहिलेलं होतं पहा, म्हणजे मागच्याच महिन्याची बातमी होती की आय थिंक 34 जे मृत्यू वगैरे झाले, तर त्या संदर्भात नोंदणी होती की एवढे मृत्यू वगैरे झालेले होते बिहारमध्ये. मग आता परत ते विषारी दारूमुळे परत एकदा मृत्यूचं वगैरे तिथे सावट वगैरे आपल्याला दिसत येतं. त्यानंतर हिजाब प्रकरणी लवकरच त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी होणार आहे. म्हणजे जे कर्नाटकाच्या शाळांमध्ये हिजाब बंदीचा निर्णय वगैरे आहे त्याचं रिव्ह्यू पिटिशन वगैरे जे आहे हायकोर्टाचा निकालावरती आता सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला केस आहे, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये अद्याप ते जी केस आहे ती सुनावणीला वगैरे जाहीर झाली नाही. परंतु प्रॉब्लेम काय झालेला आहे, तर 6 फेब्रुवारीपासून वगैरे तिथे कर्नाटकाच्या बोर्ड एक्झाम वगैरे आहेत. मग कर्नाटकाचे बोर्ड एक्झाम असताना तिथे जे विद्यार्थिनी वगैरे आहेत त्यांना हिजाब म्हणजे कंपल्सरी करण्यात यावा की कंपल्सरी करण्यात येऊ नये या संदर्भाची अंतरिम सुनावणी आहे. ही फायनल सुनावणी नाही आहे. तर पहा अंतरिम म्हणजे स्टे वगैरे आणण्यात येणार आहे त्या ऑर्डरवरती वगैरे, तर त्या संदर्भातली सुनावणी त्रिसदस्यीय पीठापुढे वगैरे होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढे चला. लोकसत्ता विचार गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य महाराष्ट्र राज्य अशा पद्धतीने आहे. व ही लेख कोणी लिहिलेला आहे, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेला आहे. मग आता यांनी सर्व सांगितलेलं आहे की 7 महिने सत्यात आल्यानंतरच आम्ही सर्व स्वप्नपूर्ती वगैरे करत आहोत. पण अगदीच मला वाटत नाही की अशा पद्धतीचा UPSC वगैरे प्रश्न विचारेल, त्यामुळे मी या पूर्ण लेखला वगैरे जी आहे ती स्किप करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून अन्य न्यूज गरजेची नाही. त्यानंतर दर्यावर्दी मोहिमांची सुरुवात. आता इथे पण मी हायलाईट केलेलं जरी असलं तरी हे तुमच्यासाठी वगैरे गरजेचं नाही. एवढं डीपमध्ये वगैरे जाऊन UPSC प्रश्न विचारत नाही किंवा MPSC पण असा पद्धतीचा प्रश्न विचारत नाही. कारण पहा MPSCला प्रश्न येतात परंतु ते महाराष्ट्र स्पेसिफिक वगैरे येतात, न की वर्ल्ड स्पेसिफिक. व ही जी न्यूज आहेत ती वर्ल्डच्या स्पेसिफिक वगैरे आहेत. व जे विद्यार्थी अगदीच प्लेट टेक्टॉनिक थेरी वगैरे शिकणार आहात त्यांना थोडंसं आहे याचं इंटरफरन्स, परंतु हे पण वाचून तुमचं जे प्लेट टेक्टॉनिक थेरी वगैरे आहे ती कंप्लीट वगैरे होत नाही, त्यामुळे याला तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या. BBS सीझर अगदी स्किप करा. म्हणजे अगदीच इस्रायल जो आपला अगदीच भाऊ या नात्याने वगैरे आपण त्याला पाहतो, अगदी त्याच देशामध्ये आपली जशी न्यायव्यवस्था वगैरे आहेत अगदी त्याच पद्धतीने तिथे पण न्यायालय थोडंसं म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम वगैरे त्याला म्हणतो आपण, ते झालेलं आहे तिथे. त्यामुळे एका मंत्र्याला वगैरे तिथे राजीनामा वगैरे द्यावा लागला. तर या संदर्भात हे लेख वगैरे दिलेला आहे. परंतु पहा UPSC जरी आपला भाऊ म्हणून या नात्याने वगैरे कधी प्रश्न विचारत नाही, त्यामुळे प्लीज स्किप करा. म्हणजे भाऊ या नात्याने मी का म्हटलं, कारण पहा इस्रायल आपला कुठेही देखील म्हणजे प्रत्येक स्टेपवर भारताच्या प्रत्येक स्टेपवर वगैरे तो आपल्यासोबत असतो, हे आपलं बेसिकली सांगता येतं. त्यानिमित्ताने मी त्याला भाऊ वगैरे म्हणण्याचा प्रयत्न केला. ओके, त्यानंतर पुढे चला. सशक्त लोकशाहीला वृत्तपटाचे वावडे. BBC
हिंदी या वृत्तसंस्थेने वगैरे काय केलेलं होतं, तर नरेंद्र मोदी यांची भूमिका वगैरे त्या संदर्भात थोडेसे सवाल वगैरे उठवलेले होते. 2002 म्हणजे मध्ये जे गुजरातच्या दंगली वगैरे झाल्या, तर त्या संदर्भात वगैरे हे होतं. पण यातून आपल्यासाठी काही गरजेचं वगैरे नाही आहे, त्यामुळे तुम्ही याला पण स्किप करू शकता. व भारतीय म्हणजे भारत सरकारने ते सर्व जे यूट्यूबवरतील वगैरे ते व्हिडिओ होते ते सर्व हटवण्याचे वगैरे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर ट्विटरमधील पण जे लिंक्स वगैरे होत्या त्या हटवण्याचा तिथे म्हणजे ते हटवलेले आहेत. ओके. त्यानंतर चीनी अर्थव्यवस्थेचे नवे वळण, अशा पद्धतीने प्रश्न येत नाही, त्यामुळे स्किप करू शकता. त्यानंतर प्रचार की प्रभावाला पायबंदी कशा पाहिजे. आता पहा, याच्या पूर्वीच मी घेतलेलं आहे की सोशल मीडिया जे इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत त्यांच्यावरती आता काय झालेली आहे, तर त्यांना अगदीच म्हणजे त्यांनी कशामुळे म्हणजे त्यांना किती प्रलोभन वगैरे भेटलेलं आहे किंवा कोणती ॲड करण्यासाठी त्यांना किती पैसे वगैरे भेटलेले आहेत हे सर्व त्यांना अगोदर सांगावं लागणार आहे. म्हणजे डिस्क्लेमर ज्या पद्धतीने म्हणजे एखादा मूवी वगैरे चालू होतो त्या पद्धतीने तिथे आपल्याला पहिल्यांदा डिस्क्लेमर वगैरे येतं, अगदी त्याच पद्धतीने आता जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत त्यांना काय डिस्क्लेमर वगैरे त्यांच्या व्हिडिओच्या पूर्वी वगैरे द्यावं लागणार आहे. हे कंपल्सरी वगैरे करण्यात आले व जर अशा पद्धतीने कोणी केलं नाही तर त्याला 50 लाखाचा दंड व 3 वर्षापर्यंत त्यांच्यावरती काय बंदी वगैरे येणार आहे. हे आपलं इथं बेसिकली पाहता येतं व ही न्यूज मी अगदी विस्तृतरित्या वगैरे कव्हर केलेली आहे, त्यामुळे मी आज याचं विश्लेषण वगैरे घेणार नाही आहे. ओके. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेचे नाही पहा, हे सत्ताकारण आहे पेज. ओके. पुढे या. त्यानंतर क्रीडा आणि अर्थसत्ताबद्दलच्या न्यूज आहेत. ओके. इथून पण गरजेचे नाही, परंतु इथे आहे पहा, मेरी कोम देखरेख समितीची अध्यक्ष झालेली आहेत. म्हणजे कुस्ती महासंघ अध्यक्षांच्या चौकशीसाठी सरकारकडून समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे व ती समितीचे अध्यक्ष आहेत मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली वगैरे त्यांची समिती वगैरे नेमण्यात आलेली आहे व हे विदिन 1 महिन्यामध्ये हे अहवाल वगैरे सादर करणार आहेत. मग पाहूयात कशा पद्धतीने यांची भूमिका वगैरे ठरेल समितीमध्ये. ओके. तर हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर पुढे चला, आजचं द हिंदू पहा. द हिंदूमध्ये पहिली बातमी आहे की मेरी कोम लेड पॅनल टू प्रूव्ह रेसलर चार्जेस. ओके. म्हणजे जे वादविवाद वगैरे झाले तर त्या संदर्भात हे आहे. त्यानंतर इकडे या, 21 अंदमान आयलंडला नेम देण्यात आलेले परमवीर चक्रांची. हे आपण दोन्ही न्यूज आपल्या लोकसत्तामध्ये कव्हर केलेले आहेत आपण. त्यानंतर पुढे चला, स्पॉटलाईट पेजवरती पण काही नाही आहे. त्यानंतर पहा, आजचं एडिटोरियल पेज आहे डेमोक्रेसी अँड इट्स स्ट्रक्चरल स्लिपेजेस. लोकशाहीबाबतचं आजचं लेख आहे. तर पहा, युनायटेड स्टेटनी युनिव्हर्सल फ्रँचाईज कधी दिली, तर 1920 मध्ये दिली व त्यांचा देश स्वातंत्र्य होऊन अगदीच 1 शतक तरी त्यांना नक्की झालेलं होतं. त्यानंतर ब्रिटनने वुमनसाठी जे राईट वगैरे दिले ते 1930 मध्ये दिले. फ्रान्सने 1944 मध्ये दिले व स्वित्झर्लंड यांनी कधी दिले, तर 1971 साली दिले. परंतु भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हाच दिले. म्हणजे 1950 मध्येच आपल्याला सर्व युनिव्हर्सल फ्रँचाईज हे राईट्स वगैरे जे ते मतदानाचा अधिकार आहे महिलांना सर्वांना वगैरे आपण ते दिले. म्हणजे भारतीय महिलांना म्हणजे जे युनायटेड स्टेट किंवा अन्य दुसऱ्या राज्यांचे दुसरे देश वगैरे होते त्यांच्यापेक्षा अगोदरच हे राईट वगैरे भेटले व ही अगदी चांगली गोष्ट आहे. असं पहिल्यांदा इथं लेखाची वगैरे सुरुवात तिथून झालेली आहे. त्यानंतर पुढे पहा, डिव्होल्यूशन अँड कॅपिटलिझम. बेसिक डेमोक्रेसीचं बेसिक वगैरे काय असेल तर काय आहे, डिव्होल्यूशन ऑफ पॉवर आहे. बरोबर. म्हणजे पॉवरचं विस्तृतरित्या विभाजन आहे, बरोबररित्या विभाजन किंवा चेक्स अँड बॅलन्स वगैरे तिथं आपण म्हणू शकतो. म्हणजे यामुळे काय झाले पहा, हे डिव्होल्यूशन ऑफ पॉवर झाल्यामुळे अगदीच इंडिव्हिज्युअल इक्वॅलिटी वगैरे सर्वांना साधं झाली. मग पहा, हे इंडिव्हिज्युअल इक्वॅलिटी वगैरे येण्याच्या अगोदर काय होतं, तर अगदीच आपल्याला माहिती आहे मोनार्की वगैरे होती. म्हणजे आता इथं जर मोनार्कीचं उदाहरण वगैरे जर घेतलं तर अगदीच नेपोलियन, ओके, फ्रान्स वगैरे जे राज्य आहेत किंवा हे युरोपियनचे जे कंट्रीज वगैरे होत्या तिथे मोनार्की आपल्याला जास्त पद्धतीने वगैरे दिसते. त्यानंतर रशियामध्ये मोनार्की होती. मग पहा, हे मोनार्की अबॉलिश होऊन तिथं काय झालं, तर अगदीच डिव्होल्यूशन ऑफ पॉवर झालं. त्यामुळे काय आली, तिथं डेमोक्रेसी आली. डेमोक्रेसी आल्यानंतर काय झालं, इंडिव्हिज्युअल अँड इक्वॅलिटीला काय राईट्स भेटले. ओके. म्हणजे आपल्याला काय झाले, अधिकार वगैरे भेटले. त्याच अधिकाराचं एक उत्तम उदाहरण वगैरे आपल्याला सांगता येतं की युनिव्हर्सल फ्रँचाईज म्हणजे काय, सर्वांना मतदानाचा वगैरे अधिकार इथं देण्यात आलेला होता. मग त्यानंतर देअर इज अनब्रेकेबल लिंक बिटवीन द वाईड स्प्रेड ऑफ धिस डिव्होल्यूशन अँड कॅपिटलिझम. पहा, यासोबतच काही राष्ट्रांमध्ये काय झालं, डिव्होल्यूशन ऑफ पॉवर आलीच, परंतु डिव्होल्यूशन ऑफ पॉवर आल्यानंतर पहा त्याचं पुढे कुठं रूपांतर झालं, तर कॅपिटलिझमकडे झालं. कॅपिटलिझम म्हणजेच काय, आपल्याला कंट्री कोणती दिसते, तर युएसए मध्ये काय झालं पहा, डिव्होल्यूशन ऑफ पॉवर आलं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वगैरे समान अधिकार वगैरे मिळाले, इंडिव्हिज्युअल आणि इक्वॅलिटी वगैरे तिथं मिळाली त्यांना. परंतु पुढे गेल्यानंतर युएसए मधील जे व्यक्ती वगैरे होते त्याची जी संपत्ती वगैरे होती ती काही नागरिकांकडेच वगैरे एकटवली. म्हणजे कॅपिटलिझमचा तिथं ग्रोथ झाला. मग तिथे पहा लँड लेबर मुवमेंट. ओके. त्यानंतर मोनार्कीमध्ये कसं होतं, मोनार्कीमध्ये फक्त राजाकडेच सर्व संपत्ती वगैरे होती. अगदी त्याच बेसिसवर कॅपिटलिझममध्ये काय आहे,
तर राज्याची संपत्ती फक्त विभाजन झालं व ते फक्त काही लोकांना भेटली, बाकीचे लोक वगैरे जे होते, बाकीची जनता वगैरे होती त्यांना काहीच भेटलं नाही. हे आपलं बेसिकली कॅपिटलिझमचं वगैरे रूपांतर तिथं सांगता येतं. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. द युनिफॉर्मिटी takes the form of periodic multi-party, free and fair elections and guarantees of various kinds of freedom, especially of the market. The elections are a means of self-correction of government policies अँड इलेक्शन ॲक्शन्स. मग पहा, आता आपण कॅपिटलिझमचं वगैरे उदाहरण पाहिलं व याच्या पूर्वीच आपण पाहिलेलं की इंडिव्हिज्युअल इक्वॅलिटी वगैरे मिळाली. मग पहा, डेमोक्रेसी जर टिकवायची असेल तर तुम्हाला काय करावे लागतील, तर इलेक्शन घ्यावे लागतील. ओके, इलेक्शन काय म्हणतो मग आपण, म्हणजे अगदीच मतदान हे कशामुळे गरजेचं आहे अशा पद्धतीने जर प्रश्न आला, म्हणजे आता पहा पुढल्या वर्षी 2024 इलेक्शन आहेत, जनरल इलेक्शन वगैरे होणार आहेत व याच बेसिसवर जर पाहिलं तर पुढल्या वर्षीच तुमचं पेपर आहे. मग पहा, पुढल्या वर्षी इलेक्शनचं महत्त्व वगैरे, डेमोक्रेसीमधील इलेक्शनचं महत्त्व जर अशा पद्धतीने निबंध आला तर तुम्हाला अगदी लिहिता येईल की पहा, इलेक्शनमुळे काय होतं, तर जे फ्री अँड फेअर इलेक्शन आहेत त्यामुळे गॅरंटीज ऑफ व्हेरियस काइंड्स ऑफ फ्रीडम, यामुळे काय इलेक्शनमुळे काय फ्रीडमची गॅरंटी वगैरे आपल्याला मिळते. ओके, फ्रीडमची गॅरंटी मिळते. यासोबतच स्पेशली ऑफ द मार्केट. ओके, फ्रीडमची गॅरंटी मिळते व स्पेशली कशाची मिळते, तर मार्केटची गॅरंटी वगैरे इथं आपल्याला मिळते. त्यामुळे काय होतं, इथं आपण कॅपिटलिझममुळे वगैरे काय म्हटलं की संपत्ती कोणाकडे गेलेली आहे, फक्त काही व्यक्तींकडे वगैरे गेली, ए बी सी या 3च व्यक्तीकडे वगैरे संपत्ती एकटवलेली होती, मोनार्कीकडून आलेली. ओके, मग पहा, आता जर झालं म्हणजे इलेक्शन वगैरे जर झालं तर इलेक्शनमुळे काय होतं, सरकारला वगैरे काय करावं लागतं, निवडणूक म्हणजे सरकारला निवडून येण्यासाठी वगैरे प्रयत्न करतं व सरकार काय म्हणतं, विविध योजना वगैरे काढतं. यामुळे काय होतं, फ्री अँड फेअर मार्केट वगैरे इथं स्थापन होण्यामध्ये वगैरे मदत होते. हे आपलं बेसिकली एक इलेक्शनचं आपला पॉझिटिव्ह वगैरे तिथं सांगता येतं. त्यानंतर द कंडक्ट ऑफ इलेक्शन्स आर इलेक्शन्स ट्रूली फ्री अँड फेअर. To begin with, elections divide voters into a डिबियस मेजॉरिटी अँड मायनॉरिटी. पहा, आता अगदीच जर एखादा व्यक्ती जर निवडणुकीला वगैरे एखादा व्यक्ती हा व्यक्ती जो आहे तो निवडणुकीला थांबलेला आहे. मग आता पहा, याला अगदीच जर व्होट वगैरे जर याचं ॲनालिसिस वगैरे जर केलं तर एकीकडे यस पडतील किंवा एकीकडे नो पडतील. याच्या व्यतिरिक्त तर तिथं काही मिळणार नाही आहे ना त्याला. मग अशा पद्धतीने आपल्याला पाहिलं तर पहा, 50-50% अशा पद्धतीने आपला व्होटिंग सिस्टीम वगैरे आहे हे आपण मान्य करतो. मग पहा, तरी देखील आता सध्याला मल्टी पार्टी सिस्टीम भारतामध्ये आहे अस्तित्वात. ओके, आत्ताच आपण उदाहरण घेतलं की शिवसेना आणि जे बहुजन विकास आघाडी वगैरे जी आहे किंवा वंचित आघाडी वगैरे जी आहे त्यांची युती झालेली आहे. यामुळे पहा, मल्टी पार्टी सिस्टीम आपल्या भारतामध्ये आहे हे तुम्हाला तर अगदी सर्वांना माहिती आहे. मग पहा, मल्टी पार्टी सिस्टीममध्ये काय होतं, तर एखाद्या वेळेस आपण ए व्यक्तीला मत वगैरे देतो किंवा बी व्यक्तीला मत देतो किंवा सी व्यक्तीला मत देतो. त्यामुळे इथं 50-50चं चेंज वगैरे राहिलं नाही आहे. हे 50-50चं चान्सेस वगैरे ते कुठे आहेत, तर फक्त ते अमेरिकेमध्ये वगैरे लागू होतात, परंतु भारतामध्ये ते लागू होत नाहीत. त्यामुळे भारतामध्ये कसे 30 ते 40% वगैरे अशा चान्सेस येतात. त्यामुळे पहा, आपला सिंगल पार्टी विन वगैरे इथं होत नाही, तर मल्टी पार्टी विनच वगैरे होते. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं व त्यामुळे काय युती किंवा आघाडी वगैरे करावे लागते सरकार स्थापन करण्यासाठी. हे बेसिकली आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पुढे या अ रिएन्फोर्समेंट ऑफ आयडेंटिटीज. धिस डेमोक्रेसी केम टू इंडिया इन इट्स मोस्ट मॉडर्न फॉर्म, अनकंडिशनल अँड अडल्ट फ्रँचाईज अँड मल्टी पार्टी पिरियडिक इलेक्शन. आता पहा, हे 3 गोष्टीचा आपण ॲनालिसिस केलेला आहे. पहिल्यांदा काय सांगितलं की युनायटेड स्टेटला वगैरे येण्यासाठी 1 शतक वगैरे त्यांना कालावधी लागला, म्हणजे महिलांना अधिकार देण्यासंबंधी. परंतु भारताने काय केलं, ज्या दिवशी आपली घटना अस्तित्वात आली तेव्हापासूनच आपण युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज वगैरे दिलं, सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. त्यानंतर सेकंड बातमी म्हणजे सेकंड न्यूजचा ॲनालिसिस वगैरे सेकंड गोष्टीचा ॲनालिसिस वगैरे जर केलं आपण, तर काय कॅपिटलिझमचा ॲनालिसिस केलं व थर्ड काय होतं, तर इलेक्शनचा ॲनालिसिस वगैरे आपण केलं इथं. मग पहा, हे तिन्हीचा ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय बेसिकली एक गोष्ट लक्षात येते की भारत सरकार किंवा भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन वगैरे आहे ते पहिल्यांदाच मॉडर्नवरती आहे. म्हणजे हे सर्व गोष्टी करण्यात वगैरे भारताचे संविधान वगैरे ते सर्वात पुढे आहे. बेसिकली आपण ह्या गोष्टीवर वगैरे अटळ राहू शकतो. ओके, मग पहा, त्यानंतर पुढे आयडेंटिटी पॉलिटिक्स ऑफ कास्ट, सबकास्ट, कम्युनिटी, रिलीजन अँड लँग्वेज. पहा, असं असलं तरी म्हणजे आपण जर खऱ्या अर्थाने 3 गोष्टींचं जर विश्लेषण वगैरे केलं तर आपल्याला समजून आलं की मॉडर्नवर वगैरे आपण भर दिलेला आहे. आपलं भारतीय संविधान मॉडर्न विचारांवरती वगैरे जास्त राहिलेलं आहे. हे असं असलं तरी सध्याला काय होत आहे, तर सध्याला आपण मागे वगैरे होत आहोत असं आपलं जे लेखक वगैरे आहेत तसं त्यांचं मत वगैरे. आता इथून तुमच्यासाठी म्हणजे जास्त ते महत्त्वाचं ठरणार नाही, परंतु Jawaharlal Nehru had hoped that education and the experience of democracy would force a retreat on these operation categories and generalize a more modern consensus among the masses. पहा,
परंतु हे असं असलं तरी जे जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान वगैरे होते, त्यांना हे अगदी विश्वास होता की जर आपण एज्युकेशन वगैरे जर दिलं तर हे सर्व गोष्टी वगैरे आहेत, म्हणजे जे रिलिजन कास्ट वगैरे ज्या गोष्टी आपण इथं म्हटलं तर त्या आता म्हणजे त्या राहणार नाहीत भविष्यात असं त्यांना वाटलेलं होतं. परंतु कदाचित ते पॉलिटिक्समुळे काय होत आहे, परत एकदा वर डोकं काढत आहेत. हे आपलं इथं बेसिकली या लेखमधून वगैरे डायरेक्टली त्याचं उत्तर वगैरे सांगता येतं. त्यानंतर पहा, नीडेड अ न्यू अप्रोच टू डाटा प्रोटेक्शन फॉर मायनर्स. द ड्राफ्ट डिजिटल पर्सन डाटा प्रोटेक्शन बिल 2022 हे सध्याला पब्लिक डोमेनमध्ये वगैरे आहे. तर त्या संदर्भात यामधील गॅप, त्यानंतर चॅलेंजेस वगैरे यावरती चर्चा वगैरे करण्यात आलेली आहे. खरा पाहिला तर हे फक्त इंट्रोडक्शन वगैरे असेल, म्हणजे आपल्या जे बिल वगैरे येणार आहे त्याबद्दल. कारण पहा, अद्याप हे पार्लमेंटमध्ये वगैरे वगैरे मध्ये बसलं, म्हणजे बिल वगैरे तिथे ठेवण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे अद्याप फक्त चर्चा वगैरे करण्यात आलेली. तर त्या आपण चर्चेला वगैरे नक्कीच पुढे घेऊन जाऊयात. तर पहा, जे डाटा प्रोटेक्शन बिल वगैरे आलेलं आहे तर यानुसार अगदीच जे प्रत्येक हे आहेत, म्हणजे काय म्हणतो आपण, जे चाइल्ड वगैरे आहेत किंवा जे मायनर्स वगैरे आहेत त्यांना काय, त्यांच्या एजचं कन्सेंट वगैरे करणं कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे आता काय गॅप वगैरे आहेत ते आता प्रथम पाहून घेऊया त्या बिलमधील. तर पहा, फर्स्ट, इन्स्टेड ऑफ इन्सेंटिव्हायझिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म टू प्रोएक्टिव्हली बिल्ड सेफर अँड बेटर सर्व्हिसेस फॉर मायनर्स, द बिल रिलेज ऑन पॅरेंट टू ग्रँट कन्सेंट ऑन बिहाफ ऑफ द चाइल्ड इन ऑल केसेस. म्हणजे पहा, पहिली प्रॉब्लेम काय आहे तर ह्या बिलमधील जे गॅप वगैरे आहेत तर हे पहिलं गॅप काय आहे तर पहा, जे मायनर आहेत त्या मायनर्सचं कायद्यातून सुरक्षा वगैरे न करण्याऐवजी यांनी काय केलेलं आहे या कायद्यामध्ये, तर डायरेक्टली जे पॅरेंट वगैरे आहेत त्यांना कंपल्सरी ॲक्सेस वगैरे द्यायचा आहे. म्हणजे जर एखादा म्हणजे आपण काय करतो, मोबाईल वगैरे जर आपल्या मुलाच्या वगैरे हाती देत असो, म्हणजे अगदीच मायनर वगैरे आहे, ते चाइल्ड आहे, मग त्याच्या हाती जर मोबाईल वगैरे देत असो, मग त्याने एखादी वेबसाईट वगैरे जर ओपन करत असेल तर त्याला पॅरेंट्सनी काय करायचं आहे, ॲक्सेस वगैरे द्यायचा आहे. असं त्या डाटा प्रोटेक्शन बिलमध्ये वगैरे पहिलं गॅप वगैरे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर सेकंड गॅप काय आहे पहा, इट डज नॉट टेक इन टू अकाउंट दॅट द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड, अ स्टँडर्ड originating in the Convention of the Rights of Child 1989 to which India is a signatory. ओके, पण पहा, आपण 1989 मध्ये एक सिग्नेटरी वगैरे साईन केलेली आहे व त्यानुसार पहा, कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स 2005, राईट ऑफ चिल्ड्रन अँड फ्री कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009, त्यानंतर पॉक्सको कायदा 2012 वगैरे हे सर्व साईन केलेले आहेत 1989च्या कायद्यानुसार. परंतु त्या कायद्यामध्ये असं पॅरेंटला वगैरे कंपल्सरी वगैरे धरण्यात आलेलं नाही. परंतु डाटा प्रोटेक्शन बिलमध्ये वगैरे काय केलेलं आहे, चिल्ड्रनवरती थोडंसं बंधन वगैरे तर टाकण्याचा प्रयत्न केलेला आपण, परंतु म्हणजे ते त्यांच्या भल्यासाठीच आहे खरं पाहिलं तर. परंतु पॅरेंट्सनी यांच्यावरती पूर्णतः बळ वगैरे टाकणं हे थोडंसं चुकीचं वगैरे इथं वाटत आहे. हे दोन गॅप वगैरे आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यानंतर द बिल डज नॉट फॅक्टर इन हाऊ टीनेजर्स यूज व्हेरियस इंटरनेट प्लॅटफॉर्म फॉर सेल्फ एक्सप्रेशन अँड पर्सनल डेव्हलपमेंट अँड हाऊ सेंट्रल इट इज टू द एक्सपिरियन्स ऑफ ॲडल्सन्स धीस डेज. मग पहा, आता यांनी काय म्हटलेलं आहे, जर अशा पद्धतीने आपण जर चाइल्डवरती वगैरे म्हणजे कन्सेंट देणं कंपल्सरी केलं, म्हणजे आता एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या मुलाला वगैरे जर मोबाईल वगैरे वापरायचा असेल व पालकांनी त्याला कन्सेंट देणं, वेळोवेळी कन्सेंट देणं वगैरे जर आपण तिथं ठेवलं तर प्रॉब्लेम काय होईल पहा, त्यांना एज्युकेशनचे व्हिडिओ, आता पहा, आता तुम्ही पण सध्याला यूट्यूबवर माझा व्हिडिओ वगैरे पाहत आहात, म्हणजे काय आहे इथं तुम्ही वापर इंटरनेटचा वापर कशासाठी करतात तर पॉझिटिव्ह कामासाठी, म्हणजे अगदी चांगल्या कामासाठी वगैरे करतात, म्हणजे एज्युकेशन तुम्हाला मिळत आहे या माध्यमातून. मग पहा, आता जर अशा पद्धतीने आपण त्यांच्यावरती अट जर ठेवली तर एज्युकेशनसाठी वगैरे ते मोबाईल वगैरे वापरणं थोडंसं कमी वगैरे होईल किंवा त्यांचा वेळाचा दुरुपयोग वगैरे होईल, हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, इंस्टाग्राम वगैरेची रील्स वगैरे सध्याला येत आहेत, त्यामध्ये पण अगदी काही व्यक्ती जी आहेत ती अगदी चांगल्या पद्धतीने वगैरे कार्य करत आहेत, म्हणजे अगदीच लॉचे वगैरे त्यांनी कायदे वगैरे सांगण्याचा वगैरे समजावून सांगण्याचा वगैरे प्रयत्न आपला रील्स माध्यमातून पण केला जातो, हे आपलं इथे तर दिसत आहे. तरी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटने थोडंसं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, हे आपलं पाहायला येतं. मग पहा, हे असं जर केलं आपण तर प्रॉब्लेम कुठे होणार आहे. ओके, आता आपण म्हणतो की याचं पॉझिटिव्ह काय आहे, तर जे विद्यार्थी वगैरे आहेत किंवा जे चाइल्ड वगैरे आहेत त्यांना अगदीच जे डाटा त्यांना पाहायचं नाही ते पाहता वगैरे येणार नाही, हे आपलं बेसिकली सांगता येतं. परंतु याचा दुरुपयोग कसा होतो पहा, आताची जी इंटरनेटची हॅबिट वगैरे जी आहे आपली, ओके, इंटरनेटची जी हॅबिट वगैरे ती इंटरनेटचं कुठंतरी आपला खंडन वगैरे होताना दिसेल. ओके, यासोबतच पहा, एखादी गोष्ट आहे त्याच्यावरती आपण खूपच बाइंडिंग वगैरे जर करत असेल तर ते प्रेशराईज वगैरे होईल, हे आपलं बेसिकली सांगता येतं. त्यामुळे हे चिल्ड्रनवरती वगैरे प्रेशरच होईल असं या कायद्यानुसार वगैरे इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर द यूज ऑफ पर्सनल डाटा, यासोबतच पहा, अनदर इश्यू इन द करंट ड्राफ्ट ऑफ द DTP bill is that each platform will have to obtain parental consent in the case of minors if enforced strictly
कॅन चेंज द नेचर ऑफ द इंटरनेट ॲज वी नो इफ इट इज. ओके, आत्ताच पाहिलं ते की इंटरनेटचं तिथं नेचर वगैरे बदलून जाईल. त्यानंतर व्हॉट एव्हर फ्रॉम द व्हलनरेबिलिटी व्हेरीफायबिलिटी टेक्स ऑल प्लॅटफॉर्म विल हॅव टू नाऊ मॅनेज सिग्निफिकंटली मोर पर्सनल डाटा दॅन बिफोर. मग पहा, आता प्रत्येक वेळेस मी काय म्हटलेलं की तुम्ही आता ज्या पद्धतीने पहा, आता सध्याला तुम्ही एखादी वस्तू वगैरे जर डाउनलोड करत असाल, ओके, म्हणजे एखादी डाउनलोड म्युझिक वगैरे जर करत असाल, तर तुम्हाला पाहायला येतं की तिथं एक बटन येतं, व्हेरीफाय यू आर नॉट रोबोट. ओके, मग अगदी त्या पद्धतीने व्हेरीफाय यू आर नॉट रोबोट म्हणजे काय, तुमची हिस्ट्री वगैरे ॲक्सेस केली जाते. पहा, ओके, कदाचित तुम्हाला माहिती नसेल, परंतु परत एकदा सांगतोय मी की जे व्हेरीफाय यू आर नॉट रोबोट वगैरे जर म्हटलं ना, तिथे तुमची हिस्ट्री वगैरे ॲक्सेस केली जाते. ती हिस्ट्री कशामुळे ॲक्सेस केली जाते, तर पहा, तुम्ही कोणते म्हणजे जीमेलला गेलात का, त्यानंतर अन्य कोणत्या घटना वगैरे तुम्ही पाहिलेल्या आहात का, याच्यापूर्वी कोणत्या गोष्टी वगैरे तुम्ही केलेल्या आहेत, ते सर्व ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे तुमची घेतली जाते व्हेरीफाय यू आर नॉट रोबोटमध्ये. ओके, जर रोबोट असेल तर तशी त्यांची हिस्ट्री नसतील, परंतु तुम्ही जर रोबोट नसाल तर तुमची गॅरंटेड हिस्ट्री असते, त्यानिमित्ताने ते व्हेरीफाय रोबोट करतात. मग आता पहा, इथे तुम्हाला व्हेरीफाय रोबोट ऐवजी मी काय म्हटलेलं आहे, तर म्हणजे नवीन डाटा बिलमध्ये काय म्हटलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही बालक नाही हे करायला आहे, तुम्ही बालक नाही हे व्हेरीफाय करा असं म्हटलेलं आहे. यामुळे काय होईल, तुमची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे परत एकदा घेतली जाईल. ओके, तुमची ब्राउझिंग हिस्ट्री, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचं राहणं, म्हणजे तुम्ही कोणत्या लोकेशनमध्ये वगैरे राहणार, हे सर्व गोष्टी त्यांनी तिथे घेतील. त्यासोबतच काय, तुमचे ID प्रोटेक्शन, म्हणजे जर तुम्हाला ID जर माहितली त्यांनी, तर तुमचं ID पण तिथं त्यांच्याजवळ जाईल. यामुळे काय होईल, प्रायव्हसीला तुमच्या हानन वगैरे होणारच आहे. मग हे एक कन्सर्न वगैरे तिथं त्यांनी सांगितलेलं आहे की आपण जर जास्त त्याला बाइंडिंग वगैरे करण्याचा जर प्रयत्न केला, तर तेवढंच आपण पण त्या प्रायव्हसीचं वगैरे खतरा आपल्याला तिथं सांगता येईल. ओके, म्हणजे पहा, आता आपण ID कार्ड वगैरे जर त्यांच्यासमोर ठेवलं, तर तिथं काय, तुम्ही कुठं शिकता, किंवा तुमचं लोकॅलिटी वगैरे काय, किंवा तुमचं प्रेफरन्स वगैरे काय, हे सर्व त्यांना समजेल. ओके, किंवा तुम्ही मतदान वगैरे कोणाला करता वगैरे, हे सर्व ओके, म्हणजे प्रायव्हसीचं तुमच्या सर्व खंडन वगैरे तिथं होण्याचं इथं प्रॉब्लेम वगैरे आपल्याला दिसतं. त्यानंतर धस वी नीड टू शिफ्ट आवर अप्रोच विथ रिस्पेक्ट टू चिल्ड्रन्स डाटा बिफोर धिस बिल इज ब्रॉट टू पार्लिमेंट. मग त्यांनी हेच म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता पार्लिमेंट समोर हे बिल ठेवण्यापेक्षा म्हणजे ठेवण्याच्या अगोदरच आपण प्रायव्हसीचा थेफ्ट वगैरे इथं जाणून घेतला पाहिजे. त्यानंतर आता इथं सोल्युशन पण त्यांनी दिलेले आहेत. पहा, हां, तर पहा, पहिलं सोल्युशन वगैरे त्यांनी दिले, वी शुड मूव्ह फ्रॉम अ ब्लँकेट बॅन ऑन ट्रेकिंग, मॉनिटरिंग एटसेट्रा अँड अडॉप्ट रिस्क बेस्ड अप्रोच टू प्लॅटफॉर्म ऑब्लिगेशन्स. पहा, आता इथं काय म्हटलं मी की प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे कोणतीही वेबसाईट जर ॲक्सेस करत असाल तुम्ही, तर तुम्हाला काही तर ग्रँट ॲक्सेस वगैरे लागणार आहे पॅरेंटकडून वगैरे. ओके, मग पहा, हे ॲक्सेस वगैरे देताना आपण काय केलं आहे, तर त्यांची ट्रॅकिंग, मॉनिटरिंग वगैरे सर्व करणार आहोत. ब्लँकेट म्हणजे आपण सर्व ब्लँकेट बॅन वगैरे करणार आहोत त्यांच्यावरती, म्हणजे काहीच म्हणजे त्या मुलाला वगैरे काहीच इंटरनेटची परमिशनच देत नाही. मग असं न करण्यापेक्षा त्यांचं म्हणणं काय आहे लेखिकेचं की ॲडॉप्ट रिस्क बेस्ड अप्रोच. ओके, म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे की हे पूर्ण ब्लँकेट बॅन वगैरे करायचं नाही, तर फक्त कुठे कन्सर्न वगैरे होत आहे, आता पॉर्नोग्राफीला वगैरे कन्सर्न वगैरे आहे, त्यामुळे आपण त्या पर्टिक्युलर थिंगवर वगैरे आपण बॅन करायला हवं, असं लेखकांचं वगैरे म्हणणं आहे. व अगदी बरोबर आहे हे. पहा, आपला इंटरनेट हे अगदी काळाची गरज आहे. ओके, व ते दुर्दैव नाही, परंतु त्यातील जी विकृती आहे ती दुर्दैव आहे, हे आपल्याला इथं सांगता येतं. म्हणजे जे पॉर्नोग्राफीचं वगैरे त्यांना ॲक्सेस वगैरे होतं, हे चुकीचं आहे, न की हे पूर्ण इंटरनेट ही थिंग चुकीचे नाही आहे. त्यामुळे आपण पण तेच सांगू शकतो यांना, उत्तरामध्ये वगैरे आपण तेच लिहिता येतं की हे फक्त पर्टिक्युलर वगैरे थिंग जिथं आपल्याला चुकीचं वाटतं त्यावरती आपण हे करायचं, न की ब्लँकेट बॅन वगैरे करणं हे चुकीचं आहे. त्यानंतर सेकंड, वी नीड टू रिलॅक्स द एज ऑफ मॅन्डेटरी पॅरेंटल कन्सेंट फॉर ऑल सर्व्हिसेस टू 13 इयर्स. म्हणजे पहा, त्यानंतर आपण अगदीच 13 वर्षीय जे मुलं वगैरे त्यांच्यापर्यंत आपण हे करू शकतो की म्हणजे जे एज कन्सेंट वगैरे जे आहे ते 13 वर्षाच्या मुलांना वगैरे ते करू शकतो, न की पूर्णतः विद्यार्थ्यांना वगैरे ते करणं चुकीचं होईल, असं पण त्या लेखकांचं वगैरे म्हणणं आहे. तर हे सर्व झालं या डाटा प्रोटेक्शन बिलमधील जे निगेटिव्ह होते, व त्यासोबतच इकडे दिलेले आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह तर दिले नाहीत, परंतु यावरती सोल्युशन पण आपण इथे लगेच दिलेले आहेत. ओके, मला वाटते की तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे. यासोबतच पहा, पुढे गेल्यानंतर सर्वे निडेड, म्हणजे सर्वे करण्याची पण भारतामध्ये गरज आहे. तर कशा पद्धतीने पहा, दिस सोल्युशन ड्रॉज ऑन द एक्सपिरियन्स अँड डेलिब्रेशन इन द युनायटेड किंगडम अँड द युनायटेड स्टेट्स. म्हणजे पहा, म्हणजे मुलांना वगैरे डाटाचं हे होऊ नये, म्हणजे त्यांनी डाटा वेगळ्या पद्धतीने वगैरे ॲक्सेस करू नये, यासाठी पहा युनायटेड किंगडम, त्यानंतर USA या राष्ट्रांनी काय केलेले तर कायदे वगैरे तिकडे ऑलरेडी केलेले आहेत. मग पहा, भारतामध्ये पण तशाच पद्धतीची गरज आहे, असं लेखकाचं म्हणणं आहे. टू टेलर धिस सोल्युशन द इंडियन कंटेक्स्ट, द गव्हर्नमेंट शुड ऑल्सो कंडक्ट द लार्ज स्केल सर्व्हिस ऑफ बोथ चिल्ड्रन अँड पॅरेंट्स टू फाइंड आउट मोर अबाउट देअर ऑनलाईन हॅबिट्स, डिजिटल लिटरसी, प्रेफरन्सेस अँड ॲटिट्यूड्स. पहा,
यासाठी गव्हर्नमेंटने काय वगैरे करायला हवं, तर सर्व्हे करायला हवं. यानुसार जे पालक वगैरे आहेत त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणजे विद्यार्थ्यांचं हॅबिट कशा पद्धतीने त्यांनी इंटरनेट वगैरे ॲक्सेस करतात किंवा त्यांचे हॅबिट काय काय आहेत हे सर्व त्यांना अगदी हे करणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व्हे केल्यानंतरच आपल्याला समजून येईल. म्हणजे पहा, जर कदाचित विद्यार्थी पॉर्नोग्राफीला जर ॲक्सेसच करत नसतील व तशा पद्धतीने जर आपण कायदा केला व त्यांची जी चांगल्या पद्धतीची एज्युकेशनसाठीचे जे हे होते आपले म्हणजे एज्युकेशनसाठी ते इंटरनेट वगैरे वापरत होते, मग तेव्हा आपण त्यांच्यावरती पॉर्नोग्राफीज बघत आहेत म्हणून जर आपण त्याला जर बॅन केलं तर हे अगदी चुकीचं होईल. म्हणजे काय, त्यांची काळाची गरज आपण काय तिथंच मोडकेळीस आणली. मग ह्यासाठी आपल्याला सर्व्हे वगैरे करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा कायदा जर करायचा असेल तर आपल्याला डाटा माहिती असणं गरजेचं आहे, डाटा अनालिसिस करणं गरजेचं आहे, असं लेखकाचं मत आहे. त्यानंतर पुढे या, वी मस्ट डिझाईन अ पॉलिसी इन इंडिया दॅट बॅलन्सेस द सेफ्टी अँड द एजन्सी ऑफ द चिल्ड्रन ऑनलाईन. पहा, आपला बेसिकली एकाच हेतूनुसार आपलं जे बिल वगैरे आहे ते प्रोटेक्ट करायचं आहे. तर काय, तर डाटा सेफ्टी आणि चाइल्ड प्रोटेक्शन हे दोन गोष्टी आपल्याला करणं कंपल्सरी आहे, हे आपण बेसिकली सांगू शकतो तिथे. त्यानंतर सेफ ओनली ऑन पॅरेंट्स बट इन्स्टेड इट शुड मेक इट अ सोसायटी वाईड ॲप्लिकेशन. म्हणजे पहा, आता चाइल्डचं प्रोटेक्शन किंवा चाइल्डचं जे सोशल सिक्युरिटी आहे ती फक्त पॅरेंट्सची जबाबदारी नाही आहे, तर ते सोशल ऑब्लिगेशन वगैरे आहे, हे पण त्यांनी डायरेक्टली लास्टला जाता जाता सांगितलेले आहेत. व हे तुम्हाला GS1 मध्ये पण प्रश्न वगैरे येऊ शकतो. तर हे अशा पद्धतीने जे डाटा प्रोटेक्शन बिल वगैरे येणार आहे त्या संदर्भाचं हे दोन थोडेसे पॉईंट वगैरे होते. आता अद्याप म्हणजे हा थोडासा इश्यू वगैरे आपण घेतलेला आहे, कारण हे पार्लमेंटमध्ये वगैरे गेलं नाही आणखीन बिल. मग पार्लमेंटमध्ये वगैरे टेबल झाल्यानंतर पण आणखी याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे येतील, तेव्हा आपण याच्यावर विस्तृतरित्या वगैरे चर्चा नक्की करूयात. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून ओपिनियन पेजमधून वगैरे काही गरजेचं नाही, ही काल आपण न्यूज पाहिलेली आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत पहा. स्पोर्ट्स न्यूजमधून आपल्यासाठी काही गरजेची बातमी तर नाही आहे. त्यानंतर पुढे टेक्स्ट आणि कंटेक्स्ट आहे पहा पेज. ओके, यावरती अगदीच द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे अगदीच उत्तम टॉपिक वगैरे घेतलेलं आहे, परंतु हे जर समजवायचं म्हटलं तर मला अगदीच वेळ लागेल. त्यानिमित्ताने मी आज हा लेख वगैरे घेत नाही, परंतु नक्की एक सेपरेट व्हिडिओ नक्की घेऊन येईन तुम्हाला. ओके, पहा, आता या केसमध्ये इथं नाना पालकीवाल वगैरे यांची पण चर्चा वगैरे केलेली आहे व सध्याला माझं पुस्तक चालू आहे. म्हणजे अगदीच फ्लिपकार्टवरती वगैरे जर गेल्यानंतर पहा, हे पुस्तक आहे नानी पालखीवाला यांचं पुस्तक आहे, ते मी सध्याला वाचत आहे. ही पुस्तकामध्ये यांनीच केस लढली होती ती, म्हणजे जी आपली केशवानंद भारती जो खटला आहे तो खटला कोणी लढलेला होता, तर नानी पालखीवाल यांनी लढलेला होता. व पहा, यांचं एक उदाहरण जर म्हटलं खऱ्या अर्थाने तर हे हकलत असत, म्हणजे बोलताना ते थोडंसं स्पष्ट वगैरे बोलत नसत, तरी देखील यांनी म्हणजे कोर्ट रूम जिनियस म्हणून त्यांना ओळखलं जातं. ओके, व यांनी जे आणखीन एक बाब जर म्हटलं तर त्यांनी जी पहिली केस वगैरे लढवली होती बॉम्बे हायकोर्टामध्ये, तर त्यांनी पहिली केस हारली होती, परंतु यांनीच पुढे जाऊन काय केलेलं आहे, तर भारताचं संविधान वगैरे तिथं म्हणजे भारताच्या संविधानाला वगैरे वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मग सध्याला जे जगदीप धन म्हणजे जे आपले उपराष्ट्रपती वगैरे आहेत त्यांनी जे तशा पद्धतीने वक्तव्य वगैरे केलं ज्युडिशियरीवर, त्यानंतर किरण रिजिजू यांनी जे वक्तव्य वगैरे केलं, तर त्या संदर्भात DY चंद्रचूड यांनी पण अगदीच त्यांच्यावरती पुन्हा विरोधाभास वगैरे त्यांनी व्यक्त केला. मग या संदर्भात संपूर्ण हे डाटा वगैरे सॉरी हे संपूर्ण लेख आलेला आहे, अगदी चांगला लेख आहे. जर शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन म्हणजे काय वगैरे हे माहिती नाही, त्यांनी प्लीज टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे माझं एक व्हिडिओची लिंक मी पाठवलेली आहे ऑलरेडी, ते माझं दुसरं चॅनल आहे, परंतु तिथं मी गोलकनाथ खटल्यापासून 1967 ते 1973 पर्यंत संपूर्ण तिथं क्रोनोलॉजी वाईज वगैरे बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्ट्राईन वगैरे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन हे इव्हॉल्व कशा पद्धतीने झालं हे सर्व घेतलेलं आहे, तर ते तुम्ही नक्की पाहून घ्या. त्यानंतर हे जो व्हिडिओ आहे यावरती पण मी नक्कीच व्हिडिओ वगैरे बनवेन. फक्त थोडंसं मला वेळ द्या, कारण माझं पण हे पुस्तक वगैरे वाचणं चालू आहे, म्हणजे अगदीच जिनियस होते हे. ओके, तर त्या संदर्भात मी पुस्तक सध्याला वाचतोय. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज वगैरे गरजेने. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र ते संपतं. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.